आपल्या समोर येते भाग्यश्री टिकले. भाव भोळा भक्तीची एक तारी भावनांचा भुकेला रे मुरारी भावनांचा भुकेला रे मुरारी भाव भोळा भक्तीची एक तारी भावनांचा भुकेला रे मुरारी. काजळी रात्री सहोसी तूच तारा काजळी रात्री सहोसी तूच तारा वादळी नौके सहोसी तू किनारा वादळी नौके सहोसी तू किनारा मी तशी आले तुझ्याही आज दारी भावनांचा भुकेला रे मुरारी भाव भोळा भक्तीची एक तारी भावनांचा भुकेला रे मुरारी. खूप मस्त गायलीस. थँक्यू. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. कोणापासून सुरुवात करायची? चालेल. तरी कोण? पद्मजाताई. भाग्यश्री, तू कसं गायलीस हे एका वाक्यात सांगू? भाव भोळ्या भक्तीची, हे भाग्यश्रीनं अतिशय भावपूर्ण गायलेलं गाणं मला भावविवश करून गेलं. थँक्यू. अतिशय सहजतेनं गायलंस तू, मनापासून गायलंस. सुंदर. कारण हे गाणं कठीणही आहे आणि या गाण्याची रेंजही अगदी खालपासून वरपर्यंत आहे. खालचेही सूर फार सुंदर लावलेस, वरतीही तशीच गायलीस. अभिनंदन. थँक्यू. स्वप्नील दादा. भाग्यश्री, असंच गायला पाहिजे गाणं. आणि करेक्ट गातेस, करेक्ट ट्रॅकवर आहेस आता. आणि तुझ्या टोनल क्वालिटीमध्ये पण खूप मला फरक जाणवला या गाण्याच्या माध्यमातून. तेव्हा गुड, व्हेरी गुड, कीप इट अप. आणि या टप्प्यावर मला पद्मजाताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. कारण त्या इतक्या जवळ आहेत मंगेशकर कुटुंबियांच्या, तर दीदींबद्दल काहीतरी सांगा. तुमचं नातं सांगा दीदींबद्दल कसं आहे. सगळ्यात आधी मी आजच्या दिवसाबद्दल, आज दीदींचा वाढदिवस, त्याबद्दल दीदींचं अभिष्टचिंतन करते आपल्या संपूर्ण झी परिवाराच्या वतीने. दीदींबद्दल काय बोलायचं, ते तर माझं आराध्य दैवतच आहे. माझ्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात 1981 साली शब्दांच्या पलीकडले अनिल अरुण यांच्या कार्यक्रमातून झाली. आणि त्या पहिल्या दिवसापासूनच दीदींनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं, प्रेम दिलं. निवडुंग चित्रपटासाठी गाऊन घेतलं. का सुंदर, जसं संतांचा सहवास लाभावा तसं हे भाग्य मला लाभलं. आणखीन एक छोटीशी आठवण सांगते. 2001 साली ज्या दिवशी मला पद्मश्री मिळाली, त्याच दिवशी तो इतका सुंदर योग होता की दीदींनाही भारतरत्न त्याच वेळी मिळालं. ते पाहण्याचा योग होता. ते अवॉर्ड, पद्मश्री साठी नाव माझं पुकारल्यानंतर मी जेव्हा अवॉर्ड घेण्यासाठी पुढे गेले, प्रेसिडेंटच्या हस्ते घ्यायचं होतं, तेव्हा दीदी समोरच होत्या. दीदींचा आशीर्वाद घेऊन
मी पुढे ते अवॉर्ड घ्यायला गेले. मी त्यांना नमस्कार केला. त्यावेळी दीदीने अत्यंत मायेने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि आशीर्वाद दिला. विश यू ऑल द बेस्ट. आणि हा मायेचा स्पर्श माझ्या चिरंतन आठवणीत मी मनाच्या कोपऱ्यात अगदी जपून ठेवलेला आहे. अगदी सुगंधी अत्तरासारखा. जशी मी अनेक गायक गायिकांची नक्कल करते तशी दीदी सुद्धा माझी नक्कल करतात. तुम्ही असे हातवारे करून गाता. तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे त्या संगीताचा आधार आहेत. आमच्या संगीताचा आधार आहेत त्या. आणि त्यांचा आवाज ऐकला, त्यांचं गाणं ऐकलं की असं वाटतं हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे. राहुल दादा. छान गायलीस भाग्यश्री, मस्त गायलीस. आणि एवढं छान बोलले आता पद्मजाताई, त्याच्यानंतर स्वप्नील दादा. थोडंसं अजून सुरांना सांभाळायला पाहिजे असं मला वाटतं, पण खूप छान गायलीस. ऑल द बेस्ट. स्वप्नील दादा मार्क्स. राहुल दादा. थँक्यू. भाग्यश्री, तुला राहुल दादा आणि स्वप्नील दादा दोघांकडनंही ध मिळालाय. आणि तुला या गाण्याचा अर्थ माहितीये का? हो. सांग ना. मला असं वाटतं की मीरा जी आहे ती कृष्णाचा धावा करते आणि ती त्याला म्हणते की जेव्हा खूप दाट अंधार असतो तेव्हा एक चांदणी म्हणजे तू असतो, आणि जेव्हा खूप वादळ वारं वगैरे असतं तेव्हा तुझ्या भक्तांची जी नाव असते ती तूच किनाऱ्याला लावतोस. भाग्यश्री, जगात देव किती आहेत? 33 कोटी. आणि त्या 33 कोटी देवांपैकी किती देव तुझ्या पाठीशी असतात? सगळेच असतात. कारण तुम्हाला माहितीये का दादा आणि ताई, हिची जी रूम आहे ना, त्या रूम मध्ये असं गेलं ना की असं देवालाच गेल्यासारखं वाटतं. म्हणजे इतके देवांचे फोटो तुझ्या रूम मध्ये लावलेत. आणि हिच्या आईची देवांवर फार श्रद्धा आहे आणि त्याचमुळे हिचं गाणं खूप चांगलं होतंय. आता वोट अपील. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल तर प्लीज 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 मला भरभरून मतं द्या. त्यासाठी टाईप करा ZMSGP 5 हा माझा कोड आहे आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारक मला वोट करू शकतात, त्यासाठी डायल करा ZMSGP स्पेस 5 हा माझा कोड आहे आणि पाठवा 55456012 वर.